होते, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला देशभक्ती या महत्त्वपूर्ण विषयावर काही विचार मांडण्यासाठी येथे उभी आहे. देशभक्ती हा केवळ एक शब्द नसून प्रत्येक नागरिकांच्या अंतःकरणात एक दडलेला उदात्त भाव आहे. आपल्या मातृभूमीबद्दल असलेले प्रेम, आदर आणि तिच्या रक्षणासाठी दिलेले योगदान हेच आपल्या देशभक्तीचे मर्म आहे. आपल्याला माहित आहे की भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक जात, धर्म, प्रांत यांचे संगम आहे. तरी भारतीय या ओळखीने आपण एकत्र आहोत. देशभक्ती म्हणजे आपल्या देशावर अभिमान बाळगणे नाही, तर आपल्या कर्तृत्वातून आणि कृतीतून त्या अभिमानाला प्रत्यक्षात उतरवणे. देशासाठी आपल्या महान नेत्यांनी दिलेले योगदान ही सदैव आपल्याला प्रेरणा देते. महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा संदेश, भगतसिंग यांनी देशासाठी केलेली बलिदान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रचनेतील अमूल्य योगदान, ही सर्व उदाहरणे आपल्या देशाची खरी उदाहरणे शिकवतात. पण आज आपण एक विचार करायला हवा की देशभक्ती केवळ स्वातंत्र्य संग्रामापुरती मर्यादित आहे का? उत्तर आहे नाही. आजच्या काळात देशभक्ती म्हणजे आपल्या कर्तव्यातून देशाची प्रगती साधणे. आपल्या देशाला शिक्षण, शास्त्र आणि तंत्रज्ञान मध्ये पुढे नेऊ शकतो. स्वच्छ भारत मोहिमेतून आपल्या सभोवतालचे स्वच्छ ठेवणे ही देखील आपली एक देशभक्तीच आहे. आपल्या देशाला प्रगतशील बनवायचे असेल तर आपण एकत्र येऊन काम करावे लागेल. जात, धर्म, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन आपण भारतीय आहोत ही ओळख प्रामुख्याने स्वीकारावी लागेल. मित्रांनो, देशभक्ती फक्त युद्धात लढणाऱ्या सैनिकांपुरती मर्यादित नाही. सैनिक आपला जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करतात. आपण आपले शिक्षण, कर्तव्य, आपण आपले शिक्षण, कौशल्य व जबाबदारीने देशाला पुढे नेऊ शकतो. माझे भाषण संपवण्यापूर्वी मी एवढेच म्हणेन की देशभक्ती म्हणजे देशासाठी जगणे आणि देशासाठी झटणे.